अशा पद्धतीने बुलढाण्यात आळ्या निघल्यात, नाशिकमध्ये आळ्या निघल्यात, चिखलीत आळ्या निघल्यात. रोज कुठं ना कुठं आमचे विद्यार्थी ऍडमिट आहेत. हे का वागताय? हे कॉन्ट्रॅक्ट कोणाचं आहे? हे कोण लोक आहेत? तर हे कॉन्ट्रॅक्ट आहे भाजपचा आमदार प्रसाद लाड याचं कॉन्ट्रॅक्ट आहे. प्रसाद लाडला कॉन्ट्रॅक्ट देण्यामागे काय? आम्ही अनेक कॉन्ट्रॅक्ट बघितले, त्याच्यात ते तज्ज्ञ असतील तर त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं. प्रसाद लाड कोणता किचन आणि कोणता शेफवाला आहे? आणि त्याच्यात बी सब कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे पूर्ण पैसा त्यांनी घ्यायचा आणि लोकलचा कॉन्ट्रॅक्टर त्यांनी इथं लावायचा. त्याच्यामध्ये कटोती आल्यामुळं हा लोकलचा कॉन्ट्रॅक्टर एक साईडनी भाजली चपाती, दुसऱ्या साईडनी नाही भाजली, तुपाच्या नावाखाली डालडा टाकला, सडलेले सेब दिले, पाणी टाकून दूध दिले. विद्यार्थी ह्या चेहऱ्यावर तुम्ही बघा, सरकार यांना एवढं देतंय, सामाजिक न्याय विभाग अंडे देतंय, तूप देतंय, मटण देतंय. अहो मटणाचा तर किस्सा असा आहे की 250 जणात 5 किलो. अरे मध्ये त्या जेलमध्ये जे कैदी आहेत त्यांच्यासोबत तरी तिथलं ते जेलर इमानदार राहतो. म्हणजे आम्ही जेलमध्ये राहतोय का वसतिगृहात राहतोय ह्याचाच आम्हाला काही कळना का? तर या वसतिगृहाचं नाव महापुरुषांचं आहे. जय भीम म्हणून त्या ठिकाणी बिल्डिंगवर लावलंय, म्हणून तुम्ही आम्हाला नाकारणार?